कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी मी इथं काही नियम सांगणार आहेत, ते तुम्ही नक्की ऐका. कुटुंबांमध्ये एकमेकांचा आदर करणं, संवाद साधणं, एकमेकांच्या सोबत वेळ घालवणं आणि नियमांचं पालन करणं, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मदत करणं आणि संकटकाळीसुद्धा एकमेकांसाठी धावून जाणं, सलोखा ठेवण्यासाठी खूप मदतीचं आणि खूप चांगली गोष्ट आहे. आता हे नियम काय आहेत? तर परस्पर आदर आणि संवाद. जसं की आदराने बोला, एक म्हणजे आदराने बोला, सगळ्यांना मान द्या. दुसरं म्हणजे ऐकून घ्या, इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या मताचा आदर करा. तिसरं म्हणजे तुमच्या मर्यादा ओळखून नाही म्हणायला शिका. चौथं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी स्वतःची प्रतिष्ठा जपा, तिचं रक्षण करा. 5 म्हणजे सहानुभूती दाखवा, एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि सहानुभूती दाखवा, एकत्र वेळ घालवा. एकत्र जेवण करायचं, दररोज एकत्र जेवण करायचं. जेवण करताना फोन किंवा मोबाईल आपल्याजवळ ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे तुम्ही एकमेकांच्या सोबत क्वालिटी टाईम म्हणजे घालवायचा आहे. म्हणजेच दर्जेदार टाईम तुम्ही एकमेकांच्या सोबत कुटुंबात घालवायचा आहे. आणि ती घालत असताना कुटुंबाच्या सोबत चर्चा करणं, सर्व सदस्यांना समजून घेणं किंवा काही गोष्टींची डिस्कशन करून त्याच्यातनं मार्ग काढणं, अशा गोष्टी करायच्या. त्याचप्रमाणे एक प्रार्थना एकत्र करायची, एखाद्या गोष्टीचे चिंतन करायचं. तसंच जबाबदारी आणि शिस्त म्हणजे घरातील कामे जी आहेत ती वाटून घ्यायची. म्हणजे घरातली कामं सर्व सदस्यांनी सहकार्याने करायची. सकाळी वेळेवर उठायचं आणि रात्री लवकर झोपायचं. आपल्या कामाची जबाबदारी स्वतःच घ्यायची. शिष्टाचाराचे पालन करायचे. आता सुरक्षितता म्हणजे काय? तर आपण कधीही रस्ता ओलांडताना काळजी घ्यायची. डावी उजवीकडे बघायचं, म्हणजे आपली स्वतःची संरक्षण आपणच करायचं. अनोळखी लोकांपासून सावध राहायचं. त्यांच्याबरोबर कुठेही जाऊ नका किंवा त्यांच्यासोबत राहू नका. त्याचप्रमाणे शरीराची सुरक्षता म्हणजे कशी घ्यायची? तर आपण स्वतःचे जे फोटोज वगैरे ऑनलाईन टाकतो, मीडियावर टाकतो, तर त्याचीसुद्धा काळजी घ्यायची, कारण त्याचासुद्धा खूपच वेगळ्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो. म्हणून आपले कुठलेही अश्लील फोटो, कमी कपड्यातले फोटो ऑनलाईन टाकू नका. तसंच जीवनामध्ये व्यवहार करताना ऑनलाईनमध्ये आणि सोशल मीडियावर वापरताना खूप काळजी घ्या. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे एकमेकांना माफ करा. लवकर माफ करायला शिकला तर तुमच्यामध्ये एक प्रेम वाढीस लागेल. एकमेकांना मदत करा. संकटाच्या वेळी एकत्र या आणि सहाय्य करा. उदाहरणानं एखादी गोष्ट शिकवा. म्हणजे कसं? तर उदाहरणांनी म्हणजे कृतीने तुम्ही शिकवा, नुसतं बोलून दाखवू नका. त्यांना उदाहरण तुम्ही तुमचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्यांना कृतीतनं शिकवा. तर हे ते सगळे नियम आहेत, हे तुम्ही नक्की फॉलो करा. तुमच्याही आयुष्यामध्ये आणि कुटुंबामध्ये खूप खूप आनंद निर्माण होईल.